शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हितासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं अखेर बच्चू कडू यांनी जाहीर केलं। मात्र प्रहार संघटना कायम राहणार असल्याचंही ते म्हणाले। त्यांनी मुंबईत आपला निर्णय जाहीर केला। शिवसेनेतर्फे बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर आली होती। त्या बदल्यात बच्चू कडूंनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी अट ठेवण्यात आली आहे। यासह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं। मात्र अखेर यावर शिक्कामोर्तब झालं। गुरुवारी सकाळी बच्चू कडू यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आणि चर्चेनंतर त्यांनी आपला निर्णय जाहीर केला। आपण शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र त्याचबरोबर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र राजकीय वर्तुळात बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं असून विविध चर्चांना उधाण आलं आहे। विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत।